गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड तो गडावर आल्यापासून एकही क्षण असा गेला नाही की मी त्याचा विचार केला नसेल. भासा, आता तुझ्या मनात काय चालले आहे हे मी समजू शकतो. पण जसा तो इथून जेजुरी मधून गेल्याचा तुला विरह आहे तसाच तो सर्वांना आहेच. ज्या गणबा आणि चोडप्पाला त्याने सिंहासनावरून पाय उतार व्हायला नाकीनू आणले होते त्यांना सुद्धा तो इथून गेल्याचे वाईट वाटलेच आहे. हो, मला मान्य आहे. पण इतरांप्रमाणे तो गेल्याच्या विरहातून मी कधी बाहेर येईल हे मला नाही सांगता येणार. तुम्ही देखील त्याला जाऊ दिलं. तुम्ही जर त्याला थांबवलं असतं तर तो थांबला असता. देवा, माझ्या भोवती काय चाललं आहे ते मला कळत नाही. एकीकडे समधी लोक माझ्या लग्नाचा घाट घालतायत आणि दुसरीकडे जे महाराज मला तुमचं माझं लगीन होणार असं म्हणले होते ते आता असं म्हणतात की तुमचं माझं लगीन होणं सोपं नाही. मला काय करावं तेच कळत नाही. मला तुम्हासनी भेटायचं आहे. गडावर मेण्यात बसताना तो किती घुटमळत होता. त्याला देखील इथे थांबायचे होते. पण तुम्ही त्याला का जाऊ दिलत? सांगा ना, तुम्ही त्याला का जाऊ दिलत? ते पोर मला दिसलं ते बी मला म्हणलं की आपलं लगीन होणं अवघड आहे. त्यात तुम्ही मला भेटना. देवा, मला एकदा तरी भेटा की. मी तुम्हासनी कुठं भेटू, कधी भेटू? मी काय म्हणाले? काय म्हणजे मी जे बोलले त्याकडे तुमचं लक्ष नव्हतं तर? तसं नाही भासा. तू जे काही सांगितलंस ते मी सारे ऐकले. जेजुरीहून जाताना मी त्याला का अडवले नाही हेच तू विचारलेस, होय ना? हो. पण मला असं का वाटतंय की मी जे म्हणते आहे त्याकडे तुमचं लक्ष नव्हतं. तुमचं लक्ष दुसरीच कडे आहे. होय म्हाळसा. म्हाळसा, मला आता एका महत्वाच्या गोष्टीसाठी जावं लागणार आहे. म्हणजे मी आता जे म्हणते आहे त्यापेक्षा तुम्हाला दुसरी कोणती तरी गोष्ट महत्वाची वाटते? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुम्ही दुसरा कोणता विचार करता आहात? म्हाळसा, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुला नंतर देईन. तुझ्या सर्व शंकांचे निरसन मी करेनच. पण आता मला निघावं लागेल. हे असे अचानक कुठे गेले असावेत? काय झालं असेल अचानक? हे असे वागू लागले की मला का कोणास ठाऊक पण अस्वस्थ वाटायला लागतं. हे माझ्यापासून काही लपवत तर नाहीत ना असं वाटू लागतं. इथे आहेस तर तू. तुला शोधायला अख्खा गड पालथा घातला बघ. काय ग, काय झालं? विशेष नाही.
तुझ्याशी बोलावं वाटलं इतकंच. काय ग, कसला इतका विचार करते आहेस? काय झालं? काही नाही ग, आता मी यांच्याशी बोलले. तो मुलगा गडावरून गेल्यापासून मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी यांच्याशी बोलले. तर यांचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्यांचं लक्ष भलतीचकडे होतं. लतिका, मला असं वाटतंय की हे पुन्हा आधीसारखे वागायला लागले आहेत. म्हाळसा, तो मुलगा गडावरून गेल्याचं दुःख सगळ्यांनाच आहे, पण कदाचित देव राज्यकारभाराच्या एखाद्या गोष्टीचा विचार करत असते आणि म्हणून तू काय बोलतेस याच्याकडे त्यांचं लक्ष नसावं. नाही लतिका, असं जर असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं. ज्या अर्थी त्यांनी मला सांगितलं नाही त्या अर्थी ते नक्कीच अशा कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत होते जी मला सांगण्यासारखी नाहीये. असेलही आणि कदाचित नसेलही. नाही लतिका, हे तुला नाही समजणार. एका विवाहित स्त्रीलाच हे कळू शकतं की तिचा पती असं का वागतो. आणि मी तरी तुला हे कसं सांगू की मला असं का वाटतं. मी तुला सांगितलं तरी तुला नाही कळणार ते. बरोबर आहे तुझं. मी ही अशी अविवाहित, त्यातून दासी, एखाद्या विवाहितेला, तुझ्यासारख्या सम्राज्ञीला काय वाटत असेल हे मला कसं कळलं. लतिका, अगं चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मला असं नव्हतं म्हणायचं. तू माझी मैत्रीण आहेस, दासी नाही. मैत्रीण आधी होते म्हाळसा, आता नक्की कोण आहे मला ठाऊक नाही. ज्या अर्थी तू म्हणतेस की मी तुझी मैत्रीण आहे तर असे नाही कदाचित, पण गेल्या काही दिवसांपासून मला असं वाटू लागले की मी केवळ तुझी दासीच आहे, दुसरी कोणी नाही. लतिका, अगं नाही म्हाळसा, मलाच आता हे लक्षात घ्यायला हवं की मी तुझ्याशी कुठल्या विषयावर बोलायला हवं आणि कुठल्या नाही ते. कारण माझं कुठे लग्न झालंय, मला कुठे लग्नानंतर एखाद्या स्त्रीला पतीबद्दल काय वाटतं ते कळणार. मला कुठे कळणार संसाराचं महत्व. मी नाही तुला त्रास देणारी यापुढे या विषयावर बोलू. लतिका, अगं तू काय बोलतेस. लतिका, आजवर मी तुला काय काय सांगितले आहे. लहानपणापासूनची माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहे. अगं तू अजूनही माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस. तसं असतं तर म्हाळसा तू मला सारं काही सांगितलं असतंस. मला असं वाटत होतं की तू मला सगळं काही सांगू शकतेस, मन मोकळं करू शकतेस. हो, मी ते करू शकते, अगदी कोणताही संकोच न बाळगता. देवा, मला एकदा तरी भेटा की. मी तुम्हाला कुठं भेटू, कधी भेटू. मला अजूनही नेवासेतला तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला म्हणाले होते की मी जेजुरीला येणार नाही. लतिका, मला सांग, याआधी मी तुला कधीतरी अंतर दिलंय? यानंतरही मी तुला कधीच अंतर देणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि तेव्हा तूच मला म्हणाली होतीस की मी तुला कधीही अंतर देणार नाही. खरंच लतिका,
मी नाही विसरले ते, मला ठाऊक आहे सारं. लतिका, तुला एक सांगते, तू माझी जीवाभावाची सखी आहेस, होती आणि राहशील. मी तुला कधीही अंतर देणार नाही. देव असं कुणाला हुडकत चालले आहे? मग आता तरी सांगशील का माझ्या मैत्रिणीला कसली काळजी वाटत आहे ते? लतिका, अगं यांचं वागणं मला स्वस्त बसू देत नाही. हे परत पहिल्यासारखे वागायला लागले आहेत. यांचं वागणं मला खूप अस्वस्थ करतं. माझ्या संसारात काही अडथळे येणार नाहीत ना असं वाटतं मला. मला सारखी याची काळजी वाटत असते. माझं श्री खंडेरायांचं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. ते देखील तुला अगदी फुलासारखी जपतात. ते तुला कधीही अंतर देणार नाहीत बघ. गणोबा, गणोबा, तू आता कुठून येतो आहेस? तेव्हा मी आता गडाच्या पायथ्यापासून आलो बघा. काय हो, काय झालं? तुम्ही कोणाच नाही ओळखताय होय? प्रधानजींना पाहिलंच कुठे? नाही जी, पर देवा तुम्ही आतमध्ये थांबलात तर मी त्यासनी ओळखतो आणि तुम्हाला भेटायचा असा निरोप देतो बघा. नाही, नको, शोधतो मी त्यांना. चोडप्पा, तुम्ही प्रधानजींना पाहिलं कुठे? नाही जी, पर तुम्हासनी त्यांना भेटायचं असेल तर मी घेऊन येतो त्यासनी. नाही, नको, राहू दे. तू आपली तुझ्या घरला. नाही तर काय? नाही, मला वाटलं होतं माझ्या संग 4 शब्द बोलशील, काय झालं ते सांगशील, पण नाही, तू नुसतीच गपगुमान पुढे चालली आहेस. अगं म्हणजे मी तुला म्हणलं होतं की दिस उजाडला की विचार खंडोबासनी काय ते. विचारलं का? नाही ना? वय अगं, मी माझं म्हणणं मांडलं त्यांच्या मोर, पर त्यांनी मला दृष्टांतच नाही दिला. म्हणजे मला तुला एक सांगायचं आहे. अगं, तुझ्याकडनं घरला जाताना मला एक पोरग दिसलं होतं, जे मला म्हणलं की ते मलाच भेटायला होतं आलं आहे. तुला भेटाया होत बसती व असं होता कोणते पोरगा? कोण होतं कुणास ठाव. अगं, पर त्याच्याकडे बघितलं की मला असं वाटलं की मी त्याला ओळखते ग. आणि मी थांबले जायची, तो माझ्याकडे बघून हसत होता. अगं, पर तो काय म्हणला सांग की. अगं, तो मला म्हणला की माझं आणि खंडोबाचं लगीन होणं साधं काम नाही. माझं आणि त्यांचं लगीन म्हणजे माझ्यासाठी एक मोठी परीक्षा असणार आहे बघ. असं म्हणला? होय, म्हणजे मला काय बी कळत नाही ग. मी काय करावं? असं वाटतंय की आशाच संपत चालली आहे. बानू, एक सांगू का?
तू अजिबात येळ घालवू नगस. तू आधी खंडोबासनी भेटाय जा. अगं पर कसं? मी अशी कशी जाऊ त्यासनी भेटाया? अगं तुला त्या खडावा दिला आहेत ना खंडोबांनी, त्या घाल पायात आणि जा त्यासनी भेटाया आणि त्यांना सांग इकडं काय चाललं आहे ते. काय वय की त्यासनी सांगते की वस्तीवरल्या समध्यांनी माझ्या लग्नाचा घाटच घातलाय जण. आता तुमचाच आधार आहे फक्त मला देवा. आणि भानू या खेपला त्यासनी इच्छात की आपण या पुढं कवा कुठं आणि कसं भेटत जायचं ते. काय होय होय, त्यांच्या बिगर दुसरा कुठला आधार आहे का तवा मला? आता शाला ना भेटले की समजा विचारते बघ. चल घरला बघू काय करायचं. चल. आजी भानू आजीला सांगायचं का समजा? हा बाई चल. आजी श्री गणेशांचे जेजुरीत आगमन झाले. त्यानंतरचा काही काळ हा जेजुरीतील लोकांसाठी आणि विशेषतः म्हाळसा देवींसाठी प्रसन्न गेला. ज्या हेतूने श्री गणेशांना या ठिकाणी बोलावलं होतं तो हेतू पूर्ण झाला आणि त्यामुळेच श्री गणेशांनी जेजुरीतून पुन्हा कैलासाकडे प्रस्थान केले. श्री गणेशांचा विरह म्हाळसा देवींना आता स्वस्थ बसू देणार नाही. त्यात खंडेरायांचं बाणाईकडे जाण्याचं नियोजनही करायचं आहे. ते करताना म्हाळसा देवींना कोणताही संशय येऊ नये अशा प्रकारे नियोजन करावे लागणार आहे. प्रधानजी, मी तुम्हाला सगळीकडे शोधलं पण तुम्ही इथे असाल हे मात्र मला ठाऊक नव्हते. देवा, आपण मला शोधत होतात? होय. आपण मला निरोप पाठवला असता तर मी स्वतः आपल्याला भेटायला अंतर्महालात आलो असतो. प्रधानजी, मला आपल्याशी अत्यंत महत्वाचे बोलायचे आहे. देवा, आपलं बोलणं ऐकायला इथे आजूबाजूला कोणीही नाही. तुम्ही मोकळ्या मनानं माझ्याशी इथे बोलू शकता. प्रधानजी, मला असं वाटतं की आता अजून फार काळ मी जेजुरीत नाही राहू शकत. मला वाटतं की माझी बानूकडे जाण्याची वेळ जवळ आली आहे. मला वाटतं की माझी बानूकडे जाण्याची वेळ जवळ आली आहे. परंतु देवा, आपलं जाणं न्याय्य कसं होईल ह्याचा मार्ग अजून सुचला नाही. मला वाटतं की त्यासाठी अजून काही काळ द्यावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. कारण आता माझे बानूकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या बाणाईला कोणत्या दिव्यातून जावं लागतंय हे मी जाणतोच. तुमचा आणि तिचा विवाह होणं ही काही साधी गोष्ट नव्हे. त्यात खूप अडथळे आहेत. देवा, आपण मला काय सुचवू पाहत आहात हे मला कळतं आहे. प्रधानजी, मी तिथे गेल्यानंतर मला तिथल्या परिस्थितीचा अंदाज येईलच. नाही देवा, आपण जाण्यापूर्वी ते कार्य करणं आवश्यक आहे. मग प्रधानजी, आपण काय करायच्या विचारात आहात? देवा,
आपण चंदनपुरीला जाण्यापूर्वी मी त्या वस्तीवर जाऊन सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन येतो. आपण निश्चिंत राहा, मी तिथे जाऊन येतो. क्षमा असावी, आपण या ठिकाणी आहात याची कल्पना नव्हती. क्षमा असावी. प्रधानजी आता कुठे जाणार असावेत?